संकल्पना राबवली जाते आणि याचं श्रेय जाते ते म्हणजे आई गावदी स्पोर्ट्स वांद्रे टीमला. काही क्षणानंतर ढोळ्याचे उद्योजक सन्मान्य रुपेशजी यांचं रुपेशजी जाधव यांचं नक्कीच आगमन होणार आहे. वेलकम साहेब. गेम ऑन करायची आहे. 2 षटकांची मॅच आहे. राजा बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच गोलंदाज. पहिलाच बॉल सुरेखे यशची झाली उद्ध्वस्त. यू मिस इट आय विल डेफिनेटली. पहिल्याच बॉलवरती पहिल्या विकेटचं पतन. थँक्यू. हेमंत नक्कीच बॅटिंग ट्रॅक वरती आला होता. पहिल्याच बॉलवरती यष्टी झाली उद्ध्वस्त. हेमंतच्या बॅटचं कनेक्शन झालं नाहीये आणि मात्र हेमंत बीट होत असताना दांडी गुल. आणि हेमंत हे नाव नक्कीच मैदानाच्या बाहेर पडताना आपण पाहतोय. फक्त 12 चेंडूंचा खेळ असेल, 2 षटकांची मॅच आहे, त्यामध्ये नक्कीच तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. फुलवलेचा चेंडू आहे, फायदा उचलता येत नाहीये, फुल टोल वसूल करता आले नाहीये. बॅकअप आहेत, स्वयं राजा गुलवी तिथे धावतील. डॉट चेंडूची समाप्ती. मंगेश बॅटिंग ट्रॅक वरती. मी म्हटलं ना बक्षिसांचा वर्षाव नक्कीच आपण पाहिलं असेल. संकल्पना देखील कमी नाही आहेत. चांगली संकल्पना घेऊन स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अंतिम फेरीमध्ये जो विजयी संघ असेल त्याला 1 केजीचा नक्कीच केक कट करावा लागेल. ती संधी कोणत्या संघासाठी असेल? बॅटिंग चांगली आहे, फटका मोठा आहे, चेंडू जाईल सीमारेषा पार. खेळाडू कक्षाला सलामी देत असताना येथील 6 धावा, येतोय षटकार. मान्यवर आपल्यातून रजा घेत असताना धन्यवाद साहेब, आपण आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. आयोजन समितीच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक आभार. ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल त्या क्षेत्रासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा देऊ इच्छितो. असंच सहकार्य नक्कीच तुमचं लाभत राहील. असंच प्रेम आयोजन समितीवरती असू द्या. नक्कीच हे जे मैदान आहे त्या मैदानाचा खरं तर जे मैदान उपलब्ध करून दिले जागा मालक सन्माननीय सखूबाई कुंडलिक पाटील आजीबाईंना विनंती करेल आपण यायचंय. खऱ्या अर्थानं आपल्या गावातील खेळाडू आहेत आणि गावातील प्रत्येक खेळाडूला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावं, खेळाडूला एक चांगलं व्यासपीठ मिळावं. माझ्या गावातील खेळाडू दुसऱ्या गावामध्ये खेळण्यासाठी जावं, त्यासाठी त्यांना सराव करण्यासाठी जी जागा असायला हवी आणि ती जागा उपलब्ध करून दिली आहे. हे मैदान आपण पाहतोय. नक्कीच आदरणीय सखूबाई कुंडलिक पाटील यांच्या माध्यमातून. थँक यू सो मच ग्रँड मदर. फटका चांगला आहे. 1 बाउट कलेक्ट केलं जाते. वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी देखील चांगली आपण पाहतोय. 15 धावा फलकावरती. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. 15 धावा फलकावरती झाले. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालाय. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅक वरती इन्व्हाइट केलं जाईल. दीपेश खेळपट्टीवरती हेमंत बाद झालाय. कुमार आणि मंगेश असेल.
दिपेशला बोलावलं गेलंय, जोखीम उचलावी लागेल दिपेशला. इम्पॉर्टंट ओव्हर असतील. लोअर फुल्ड चेंडू घुटना टेक तमाशा देख, चेंडू जाय सीमा रेषा पार, धावा येतील 6, येतोय षटकार. या षटकारानं धावफलक पुढे सरकत असताना 21. माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं अधिकाधिक धावा नक्कीच या ओव्हर्स मध्ये जोडल्या जातील, कारण मॅच फक्त 2 षटकांची आहे. दरम्यान शुभ आगमन होतंय सन्माननीय रुपेशजी जाधव साहेब उद्योजक ढोले आयोजन समितीच्या वतीनं त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मेन गेटला जे खेळाडू आहेत विनंती असेल आपण थोडं साईडला व्हायचंय आणि गाडी आतमध्ये पाठवून द्या. मुख्य मॅच कंटिन्यू करा, मॅच कंटिन्यू करा. थांबायचे, गाडी आतमध्ये येते. पाहुण्यांची गोल्डन मॅन ढोलेगावचे उद्योजक युवकांचे कैवारी समाजसेवक दानशूर नाता म्हणून त्यांची ओळख सातत्याने राहिले या विभागामध्ये असे पडघ्याचे गोल्डन मॅन ढोलेगावचे रुपेशजी जाधव साहेब आणि त्यांच्या समवेत मुकेशजी जाधव ही बंधूंची जोडी आणि त्यांच्या गाड्यांचा हा ताफा आता मैदानामध्ये येत असताना त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत वांद्रेगड चषकामध्ये. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. वांद्रेगड चषक 2026 पर्व 3 मध्ये ढोल्याचे गोल्डन मॅन पडघा विभागाचे उद्योजक दानशूर नाता म्हणून ज्यांची सातत्याने ओळख राहिली ते रुपेशजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार या स्पर्धेला भेट देत असताना सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. अंपायर्स मॅच कंटिन्यू करा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 21 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 2 ओव्हरची मॅच आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेल बॅटिंग करणार टीम शिव चेरोबा स्पोर्ट्स कोणगाव कल्याण, त्यानंतर त्याच्या विरुद्ध बाजूनं आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली नक्कीच आपण पाहतोय भिवंडी परिसरातील संघ आहे. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल झालाय. दुसऱ्या बॉलवरती नक्कीच आपण पाहू शकता पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. दिपेश हा गोलंदाज आहे. प्रत्येक बॉल हा महत्वाचा फेकावा लागेल. दिपेशने नक्की जोखीम उचलली, खांद्यावरती जबाबदारी घेतली दिपेशनं. इथे मात्र स्विंग झालाय चेंडू, बॅटची आतील काढा लागती. चेंडू जाईल डी झोन मध्ये आणि डी झोनच्या माध्यमातून एक धाव नक्कीच धाव फलकावरती येईल. टीमची टोटल समसंख्या डबल डिजिट 22 या आकड्यावरती 22 धावा धाव फलकावरती लागतायत. लाईन पहावी लागेल. पंच आम्हाला सांगतील हैदर शेख सर लाईन चुकीची आहे. वाईट बॉल, इट्स अ वाईट डिलिव्हरी, वाईट घोषित केलंय पंचानं. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वाढ, धावफलक वाढत असताना 23 या आकड्यावरती. त्याचबरोबर मुकेशजी जाधव देखील जोडले गेले, त्यांचं देखील सरचे स्वागत. बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील एक मोठं नाव पडघा विभागामध्ये त्यांच्या सातत्याने आपण चर्चा करतो. मुकेशजी जाधव, रुपेशजी जाधव यांचे बंधू, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू सर. षटक क्रमांक 2 सुरू आहे. या चेंडूवरती एक सिंगल येते. या सिंगलने अकाउंट पुढे सरकत असताना 23 डॉट चेंडू असेल. 23 धावा धावफलकावरती. धावफलक स्थगित आहे. दिपेशच्या गोलंदाज गतीमध्ये परिवर्तन केलं, स्पीड कमी केला चेंडूचा. चेंडू अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन मध्ये आला. फेकी देखील तेवढी छान, धोक्याची घंटा जरूर असेल, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी वेगानं धावा जोडल्या जात आहेत. 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल
25 या आकड्यावरती. फुलवलेचा चेंडू आहे, फुलटोल वसूल केला जाईल. चेंडू वन बाउ सीमा रेषा पार. फिल्डर के मस्तक पे देन गेंद देती हुई दस्तक सीमा रेषा पार. धावेतील 4 येतोय चौकार. एक बॉल बाकी असेल. धावफलकावरती 29 धावा होत आहेत. अधिकाधिक धावा जोडल्या गेल्या आहेत. शिवचोरवा स्पोर्ट्स कोणगाव टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधील. फुलटो चेंडू आहे, वारंवार चुका केल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डोक्याची घंटा वाजेल, पाहणं गरजेचं असेल. नॉट आउट नक्कीच पंचांनी डिक्लेअर केलाय. 2 धावा सहज गतीने पूर्ण झाल्यात. 2 धावाच्या मदतीने धावफलक. पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमशी टोटल 31 धावा, 32 धावांचं लक्ष असेल. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावर जे मान्यवर जोडले गेले त्यांना आपण सन्मानित करूयात. वांद्रेकर चषकाच्या माध्यमातून हे पर्व 3रं. गोल्डन मॅन डोलेगावचे पडगाव विभागातील एक मोठं नाव, उद्योग क्षेत्रातील युवकांचे कैवारी आणि दानशूर राजा म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पडगाव विभागामध्ये राहिले ते गोल्डन मॅन रुपेची जाधव यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी रोशनजी बजागे यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. दानशूर राजा आहेत. मागील काही दिवसापूर्वीची गोष्ट नक्कीच सांगेन की त्यांचाच एक सहयोगी ज्याला खूप मोठा आजार झाला होता आणि त्याच्यासाठी तब्बल रोज 50,000 रुपयेची गरज लागत. संदेश पराठे याच्यासाठी देखील त्याला वाचवण्याचं काम गोल्डन मॅन रुपेश जाधव यांनी केले. यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रुपेश जाधव यांच्यासाठी. त्यानंतर आपण मुकेश जाधव यांना देखील सन्मानित करणार आहोत. बॉडी बिल्डर मधील एक मोठं नाव म्हणून मुकेश जाधव यांना आपण सातत्याने पाहतोय. धन्यवाद रुपेश जाधव, आपण वेलात वेल कडून या ठिकाणी उपस्थिती दाखवली, या स्पर्धेची शोभा वाढवली. तुमचा संपूर्ण मित्र परिवार यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय वांद्रेकर चषकाच्या माध्यमातून. आज वेलात वेल कडून ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याकडे वेल खूप कमी आहे, या कारणास्तव ते लगेच आपल्यातून रजा घेतात. परंतु असंच प्रेम या वांद्रे क्रीडानगरीवर राहू द्या हेच मी विनंती करेन. त्याला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. जाऊ आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. सलामीची जोडी मैदानात दाखल होते, रवाना होते. राजा गुलवी आणि शुभम गुलवी सख्खे भाऊ आहेत. दोघं मान ऑफ द मॅच साठी नक्कीच राहिलेले आहेत. दोघांच्या डोक्यावरती पाटील फॅशन हाऊसची कॅप झलकताना आपण नक्कीच पाहतोय. सलामीची जोडी सख्खे भाऊ, दो भाई दोनो तबाई. नक्कीच ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलक आपण पाहिलं तर 32 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. टीम शिव चोरवा कोणगाव. चला समोर जे प्रेक्षक आहेत विनंती असेल आपण समालोचक कक्षाच्या बाजूला व्हायचं आहे. गणेश दादा पाटील सर्वांना विनंती केली आपण बाजूला व्हायचं आहे. अतिश दादा विनंती असेल आपण इकडे या. 32 धावांचा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शुभन गुलवी समवेत राजा गुलवी. स्ट्राइक एंड वरती राजा, नॉन स्ट्राइक एंड वरती शुभम. सत्यम हुकुमाळी आणि नरेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय.
स्पीड अप करायचं मित्रांनो. पहिलाच बॉल, झेलची शक्यता, सुंदर टिपलाय झेल. राजा गुलवीचा खेळ होतो फेल. चला स्पीडअप करायचं आहे. याच्यानंतर 3 स्पीडअप matches करा शिल्लक आहेत. मित्रांनो. आणि हे संगीत वगैरे वाजू नका, कारण गर्लफ्रेंडने वाटोला केलाय पोरांचा. 2000चा हप्ता आता 10,000 वरती कसा जातो ते माहित नाही पडत आहे. सो नक्कीच आपण चांगले संगीत इथे प्ले करा, कारण मी आधी देखील म्हटलंय, आता मात्र तुम्हाला करायचंय तर तुम्ही पैसा कमवा. मनी इज इम्पॉर्टंट ऑफ लाईफ. आयुष्यात पैसा महत्वाचा आहे, पैशाशिवाय काहीच नाही आहे. सो जाऊया नाव बॅक टू द क्रिकेट. ऑन गोईंग मॅच. पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केली, टिपला गेलाय झेल आणि फलंदाज राजा गुलवी झालाय फेल. जर विचार केला तर धावफलक असेल. 32 धावांचं टार्गेट होतं. 32 धावांचं टार्गेट मोडीत काढण्यासाठी जो प्रयत्न केला जातोय, जो संघर्ष केला जातोय मैदानच्या आतमध्ये बघू शकता आपण. फुललेचा चेंडू होता, फायदा उचलता आला नाहीये, कनेक्शन झालं नाहीये आणि मात्र बाईकच्या स्वरूपात नक्कीच डीग झोन मध्ये चेंडू गेलाय. एक सिंगल येते आणि धावफलक होती टीमची टोटल 1-1. आतापर्यंत 2 चेंडू होत आहेत. गोलंदाज अनिकेतला माहिती असेल ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. या महत्वाच्या लढतीमध्ये अनिकेत महत्वाची गोलंदाजी त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आपल्या संघाची घेतली. जर विचार केला तिसऱ्या फेरीची मॅच आपण पाहतोय. दोन चेंडू फेकत असताना मैदानावरती एक विकेट नक्कीच त्यांनी प्राप्त केली आणि फक्त एक सिंगल धाव खर्च केली. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूनं ब्लॉक होलचा चेंडू होता, बाकफुटला जाऊन पंच करणं गरजेचं होतं. बॅटचं कनेक्शन जरूर झालंय, परंतु एक सिंगल येते आणि सिंगलच्या मध्ये धावफलक 2 या आकड्यावरती. फटका चांगलाय मिडफील्डच्या मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक होते. चांगली फील्ड आपण पाहिली तर दरम्यान शुभागमन होतं या स्पर्धेमध्ये. धावफलकावरती धावा फक्त 3 आपण पाहतोय. इथे मात्र उडवलाय. झेलची संभावना असेल. तुलाने मला दे जमिनीला. क्षेत्ररक्षण चांगलं आपण पाहतोय. आयोजन समिती आमची आहे, नक्कीच लक्ष देत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. धावफलक पुढे सरकेल टीमची टोटल 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू असेल. मी कौतुक करेल अनिकेत याचा. चला आपण वेळेअभावीत आम्हाला सहकार्य करा. आपण स्पीडअप करा. अजून 3 मॅचेस खेळवायचे आपल्याला.
पहिलं षटक सुरू आहे. 5 चेंडू फेकले जात आहेत. 5 धावा खर्च करतोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण नक्कीच पाहतोय अनिकेतच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी अनिकेत हाताळतोय, कारण धावांचं लक्ष होतं 32, आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च करतोय. अजूनही विचार केला तर 27 धावांची गरज असेल. उडवला इथे, परंतु नक्कीच फटका चांगला होता, परंतु दिशा चुकीची होती. डी सोन च्या स्वरूपात नक्कीच एकच धाव येते. या षटक क्रमांक पहिलं झालं समाप्त आणि टीमची टोटल फक्त आणि फक्त 6. पाच चेंडू आणि धावांची गरज असेल. 6 चेंडू, 6 चेंडू म्हणजे 26 धावांची गरज आहे. विजू पारदीची पुन्हा एकदा आठवण केली जाईल. 6 चेंडू 26 धावांची गरज. हास्य उमटत असताना विजूच्या चेहऱ्यावरती. या हा पिचा चेंडू उडवलाय, झेलची शक्यता आहे. सुंदर टिपलाय झेल आणि फलंदाज होईल फैल. श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाचा संघनायक आपण रिपोर्टिंग करायचंय. 5 बॉल बाकी आहे. टॉस देखील होईल त्यानंतर. विजयी संघ कोण असेल? 5 चेंडू 26 धावांची गरज आहे. मी म्हटलं होतं असा दिवस विजू पारधीने गाजवलाय आणि त्याचा उल्लेख मी वारंवार करतोय, कारण तीच खेळी तुम्हाला इथे साकारावी लागेल. ज्या प्रकारे 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज होती, विजू पारधीच्या बॅटमधनं 3 षटकार आलेत. तसंच मात्र आता नवीन बॅटर आलाय वज्रेश्वरी निंबवलीच्या माध्यमातून निखिलला ती कामगिरी करावी लागेल. हा पिचा चेंडू भिडकावून दिलाय. एलिव्हेशन कमी आहे. सुंदर टिपलाय झेल. तू चल मे आया. ही स्थिती मैदानच्या आतमध्ये. निखिल होतोय फेल. दरम्यान शुभागमन होते या सन्माननीय मनोहर ठाकरे यांचे बंधू अविनाश ठाकरे साहेबांचं. एक गोष्ट नक्कीच सांगेल या क्रिकेटच्या माध्यमातून, आयुष्याच्या खेळपट्टीवरती जरा सावध खेळा, कारण इथे जवळचीच लोक आपली स्टंपिंग करण्यासाठी टपलेले असतात. सो जाऊया आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. चेक. मनोहर ठाकरे यांचे बंधू अविनाशजी ठाकरे या ठिकाणी जोडत असताना बांद्रेकर चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. सन्माननीय अविनाशजी ठाकरे या स्पर्धेला 2 भेट देत चेंडूमध्ये असताना 26 त्यांचं धावांची सहर्ष गरज स्वागत. आहे. 2 चेंडू 26 धावांची गरज आहे. सामना एका बाजूने झुकला गेलाय.
इथे मात्र फटका चाललाय अलंग दी कार्पेट चेंडू स्क्वेअर लेकडे ट्रॅव्हल होतोय चौकार येतोय. पूर्णपणे विचार केला तर या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक असेल. फक्त आणि फक्त टीमची टोटल आपण पाहतोय 10 होत आहेत. अजूनही 22 धावांची गरज असेल. एक चेंडू 22 धावांची गरज आहे. एक चेंडू 22 धावांची गरज आहे. मजबूत स्थितीमध्ये शिव चेरोबा स्पोर्ट्स कोणगाव आपण नक्कीच पाहतोय. एक चेंडू 22 धावांची गरज. इथे मात्र उडवलाय चेंडू जाईल जेवढी उंची तेवढे अंतर. चेंडू झालाय शुभंतर परंतु इथे षटकार आल्यानंतर देखील आपण